नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. खूप जणांना प्रश्न असतो की स्वामी सेवेमध्ये माणसाने कसे असावे, तर आपण कसे राहणे अपेक्षित आहे, चला ऐकूया. सगळ्यात प्रथम स्वतःशी सच्चे राहा. ज्या लोकांशी पटत नाही त्यांच्याशी वाद घालत बसू नका. सदैव देवतांचे आभार मानत राहा. तुमची सहनशीलता नेहमीच तपासली जाते, त्यामुळे तेव्हा तर त्रागा करू नका. शिस्त आणि नियम स्वामींना खूप महत्त्वाचे आहेत, त्यामुळे सदैव त्याचे पालन करा. रोज काहीतरी नवीन शिकत जा, काहीतरी लिहित जा. आपल्या प्रत्येकामध्ये एक विशिष्ट खूबी आहे, ती ओळखायला शिका. स्वतःला कधीच कमी लेखू नका, त्यामुळे अन्याय कधीच सहन करू नका. जसा अन्याय सहन करायचा नाही, तसाच तो कोणावर करायचाही नाही. तुम्हाला दिलेली बुद्धी ही चांगला विचार करण्यासाठी आहे, त्यामुळे तिचा योग्य तोच वापर करा. पटकन कोणती तरी मोठी धाव मारण्यापेक्षा हळूहळू एक एक पाऊल पुढे टाका. बघा, मग मार्ग सोपा होईल. दुसरे आहेत तसेच राहतील, त्यामुळे शक्य असल्यास त्यांना तसेच स्वीकारा. त्यांना बदली करायला जाऊ नका. प्रारब्ध हे संचित असते. दर दिवसाला तुमच्यासाठी तुमचा मार्ग हा खुला होतोच. पर्यायी तुम्हाला तो समजला पाहिजे. दुसऱ्यांना गृहीत धरणे एकदम बंद करा आणि त्याच्यासाठी सगळ्यात प्रथम स्वतःला मनापासून जसे आहात तसेच स्वीकारा. जास्तीत जास्त शांत राहण्याचा प्रयत्न करा. उगाच तोंड आहे म्हणून सगळीकडेच बोलत सुटू नका. कोणाचीही निंदा नालस्ती करू नका. कोणालाही तुच्छ समजू नका. कोणाला वाईट बोलू नका, वाईट चिंतूही नका. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे स्वामींच्या नामस्मरणात राहा, म्हणजे बाकीच्या गोष्टी आपोआपच साध्य होतील. स्वामींचा सेवामार्ग हा अत्यंत सोपा आणि साधा आहे, पण आपण आपल्या वाईट कर्मांनीच त्याला अवघड बनवतो. म्हणूनच स्वामी सेवा करताना स्वतःशी आणि स्वामींशीही प्रामाणिक राहा. स्वामींच्या सेवेमध्ये सगुण उपासना म्हणजे निस्वार्थी उपासना करणे, स्वामींचे नामस्मरण करणे, एखाद्या गरजूला किंवा मुक्या प्राण्यांना, पक्ष्यांना अन्नदान करणे, माणूस जोडणे म्हणजेच स्वामींच्या सेवामार्गामध्ये भक्त जोडणे आणि आपली जी परिस्थिती आहे त्यामध्ये समाधानी राहणे, या गोष्टी स्वामींना अत्यंत प्रिय आहेत. अशा भक्तावर स्वामी लवकर प्रसन्न होतात आणि आपली कृपा करतात. तर प्रत्येक स्वामी भक्ताने याच पद्धतीने वागण्याचा प्रयत्न करावा आणि स्वामी महाराजांचा कृपा आशीर्वाद मिळवावा. आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.